सनई चौघडे आणि कमळी या दोन मालिकांचा महासंगम आता प्रेक्षकांसाठी मोठी उत्सुकता निर्माण करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत गौतम आणि आसावरीच्या लग्नाचा विषय चांगलाच चर्चेत आहे. जय आणि शरयू हे दोघेही हे लग्न व्हावं म्हणून सतत प्रयत्न करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे कमळी आणि ऋषी यांच्या नात्यामध्येही आता नवीन वळण येताना दिसत आहे. त्यामुळे दोन्ही मालिकांमधील कथा आता आणखी रंगतदार बनली आहे. मात्र या दोन प्रेमकथांच्या मध्ये अनेक अडथळे उभे राहिले आहेत. आसावरीचं ज्याच्यासोबत आधी लग्न ठरलं होतं तो मुलगा गौतम, जयची आई, या सगळ्यांनाच गौतम आणि आसावरीचं लग्न मान्य नसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे घरात सतत नवे वाद आणि कटकारस्थान सुरू आहेत. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने हे लग्न थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. आता नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला असून त्यामध्ये मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. या प्रोमोमध्ये ऋषी, कमळी, गौतम, आसावरी, शरयू आणि जय हे सर्वजण एकत्र दिसतात. त्याचवेळी जय म्हणतो की गौतम आणि आसावरीचं लग्न होणारच, पण लगेच ऋषी म्हणतो आता ठरलं. यानंतर प्रोमोमध्ये आणखी एक धक्कादायक प्रसंग दाखवण्यात आला आहे. जयची आई आणि नयनतारा एकत्र भविष्य पाहत बसलेले असतात. नयनतारा आणि जयची आई टॅरोट कार्ड रीडरला बोलवतात. त्याचवेळी ती अनिकाच्या आईला सांगते, तुमच्या मुलीचं लग्न एका गरीब मुलासोबत होणार आहे. हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. हे ऐकताच सगळेच हैराण होतात. पण कामिनी म्हणते, सनई चौघडे वाजवणार, पण आता लग्नात नेमकं कोण उभं राहणार हे मी बघते. कमळी की? यामुळे आता मालिकेत कोणाचं लग्न मोडणार की सुरळीत होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. या महासंगम भागामध्ये भरपूर ड्रामा, भावनिक प्रसंग आणि मोठे खुलासे पाहायला मिळणार आहेत. गौतम आसावरीचं लग्न अखेर पार पडणार का? कमळी आणि ऋषीच्या आयुष्यात नवं संकट येणार का? तसेच नयनतारा आणि जयची आई नेमकं कोणतं नवं कारस्थान रचणार? हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. त्यामुळे आगामी भाग प्रेक्षकांसाठी जबरदस्त मनोरंजन घेऊन येणार हे मात्र नक्की. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बझ मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.